श्री गुरुदेव दत्त. भगवान शिवाचे शिवपुराणात सांगितलेले अत्यंत फायदेशीर सर्व समस्यावर 20 तोडगे. आक रुईचं गुलाबी फूल. खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असाल. तुम्हाला खूप भीती वाटत असेल, खूप वाईट होणार आहे, किंवा तुम्हाला वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय, काहीतरी गडबड होणार आहे. तेव्हा जे रुईचं गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे. आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो. ज्याचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा. मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष म्हणतात. कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकून सुद्धा घालायचा नाही. ज्यांचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही. त्याला दरिद्र केल्याशिवाय राहत नाही. भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते. भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते. एक बिल्वपत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं. त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मधाने ओम लिहावं व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जल अभिषेक करावा व जलाधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे. द्वादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी हे पाणी ग्रहण केल्याने थायरॉइड कमी मध्ये फरक येतो. जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे. यानंतर तेथे बसून ओम नमः शिवायचा 108 वेळा जप करावा. असे म्हणतात की हा उपाय सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकवेल. कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषचा हा उपाय विशेष मानला जातो. या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा, देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात. प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा, त्यामुळे घरात शांतता कायम राहील. ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा. यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे. यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा. असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तींचे आरोग्य सुधारते. अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात. अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे. असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते. असे मानले जाते जर आपण प्रदोष व्रत करत नसाल तर शिवलिंगाची जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोले बाबांचे चरण असतात. त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तेथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोले बाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावी. जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल, खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर 7 बोर अर्पण करावे. ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करावे. आपले रोग 3 महिन्यात समाप्त होईल. शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होतेच, सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. पितरांकडून आशीर्वाद घ्याल.
पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते. लग्न करायचे असेल तर करा हा उपाय. शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे. शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल. शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात. यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात. शिवपुराणानुसार पाण्यात देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते. याशिवाय मधाने पूजन केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि आकरुईचे फूल अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होते. शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा.